येताना सुद्धा भगवंताने प्रत्येक माणसाला सारखं जन्माला घातलंय, अर्थात भेद ठेवलेला नाही। काही दिवसांपूर्वी जन्मलेली अनेक बालकं जर आपण एकत्र घेतलीत तर कुठल्या जातीचं आहे, कुठल्या पंथाचं आहे नाही ओळखू शकत आपण। त्याचप्रमाणे मरणोत्तर अनेक माणसांची, मेलेल्या माणसांची राख जर आपण अशी वेगवेगळी ठेवली तर ती राख सुद्धा आपण ओळखू शकत नाही की कोणत्या जातीच्या, कोणत्या पंथाच्या माणसाची कोणती राख आहे। अर्थात जन्मता भेद नाही, मृत्यूनंतरही भेद नाही। मग मधल्या काळामध्ये जो भेद स्पर्श करतो ना, जातीभेद असेल, पंथभेद असेल, विचारभेद असेल, हा भेदच माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरत असतो। म्हणून सगळ्या प्रकारचा भेद नष्ट करण्याचं कार्य तुकोबांनी केलं, माऊलींनी केलं, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी केलं, संत शिरोमणी गोरोबा काकांनी केलं, आदी करून सर्वच संतांनी हा सगळ्या प्रकारचा भेद नष्ट करण्याचं कार्य केलं आणि ओळख करून दिली, जाणीव करून दिली, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। त्याप्रमाणे राहता आलं पाहिजे, तर परमार्थ कळला, तर भक्ती घडली असं म्हणायला हरकत